मुंबईच्या कुर्ला परिसरातील यादव भाजी मंडईत फेरीवाल्यांनी व दुकानदारांनी अक्षरशः मनमानी सुरू केली आहे। रस्ते आणि पदपथ्यावरील बेकायदा कब्जा झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत असून परिसरात दररोज वाहतूक कोंडी आणि घाण वाढती आहे। या अतिक्रमणाकडे पालिकेचे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे का, असा संतप्त सवाल कुर्लेकरांनी पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरत उपस्थित केला आहे। अतिक्रमण असूनही कारवाई का नाही असा जाब विचारत नागरिकांनी भाजी मंडई निरीक्षकांसह प्रत्यक्ष पाहणी केली। आता तातडीने अतिक्रमण हटवा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा कुर्लेकरांनी यावेळी पालिका अधिकाऱ्यांना दिलाय। निदर्शक काय अतिक्रमणावरती कारवाई होणार आहे एवढं सांगू शकतो, आणखी काय अतिक्रमण वगैरे झाले असं तुम्हाला दिसतंय? हा, काही ठिकाणी आहे अतिक्रमण, त्याच्यावरती कारवाई होणारच। कधीपर्यंत कारवाई होईल? तातडीने कारवाई होणार। गेल्या अनेक दिवसांपासून याच परिसरामध्ये फेरीवाल्यांकडनं भीक मागो आंदोलन सुरू आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याही पोटापाण्याचा कुठेतरी प्रशासनानं नागरिकांनी विचार करावा। काय तुम्हाला म्हणायचं? आता जे काय महापालिका जे काय असेल ते नियमानुसार करतात, मी काय सांगू शकतो। तर आता तुम्ही हे पाहणी केली, किती दिवसामध्ये कारवाई होईल असं की तातडीने कारवाई होईल? आतापर्यंत एका महिन्यामध्ये किती कारवाई झाल्यात? काय लमसम आकडा वगैरे आहे तुमचा? एक 7 ते 8 वेळा झालेली आहे कारवाई। ज्या प्रकारे फुटपाथ आणि रोड वरचे धंदे आपण काढायला लावलेत किंवा फेरीवाले मुक्त कुर्ला आपण हा जो विषय घेतलेला आहे हातामध्ये, तर त्या प्रकारे बीएमसीचा आणि आतमधला म्हणजे एलवॉर्ड ऑफिसरांना जो बाहेरच्या भागामध्ये सामान उचलण्याचा अधिकार आहे आणि मंडईच्या आतमध्ये जे एन्करेजमेंट आहे त्याच्यामध्ये ते काही नाही करू शकत। त्याच्यामुळे आज जे साहेब आलेले आहेत मेंटेनन्स ह्याच्यामधले आतमधले मार्केटिंग इन्स्पेक्टर, तर त्यांच्याबरोबर आम्ही वेळ घेऊन आज आलेलो आहेत। त्यांना ते अतिक्रमांक आतमध्ये दाखवलेलं आहे, कारण की त्यांना गाळ्या दिल्यानंतर पण ते बाहेर गाळ्याच्या बाहेर गाड्या लावून ते टमाटे वगैरे लावतायत, त्याच्याच बाहेर गोण्या लावतायत, या सर्व गोष्टी जे पब्लिक जरी आतमध्ये, यांचं म्हणणं काय, हे आतापर्यंत सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आतमधला आणि बाहेरचा हा जो प्रकाराचा खेळ आहे, या खेळाच्या आधारावरती हे लोकांनी नियोजन आपल्याला बांधलेलं आहे आणि आपलं साध्य करून घेत आहेत एन्करेजमेंटचा विषयचा। तर आता ह्या दोघांनाही सांगितलेलं आहे की वॉर्ड ऑफिसरांना आणि या अधिकाऱ्यांना पण म्युन्सिपल ऑफिसरला आतमधल्या त्यांनाही सांगितलेलं, दोघांनी बसून आतमधला आणि बाहेरचं कोऑर्डिनेशन करून आम्हाला पूर्ण मोकळं पाहिजे। जे आतमध्ये बाई आली किंवा महिला जे आलेत भाजी घ्यायला, तर ते सुटसुटीत उभं राहून स्वतः विणून ते भाजी घ्यायला आतला पाहिजे, धक्काबुक्की करून, म्हणजे उभं राहायला जागा नसते। अशा प्रकारचे जो गच्चेपणा आतमध्ये चाललेला आहे ते आम्हाला खाली करण्यात यावं आणि मोकळं करण्यात यावं। जे गाळे लायसन्स अधिकारी आहेत, म्हणजे लायसन्स ज्यांना दिलेले ते गाळेधारक गाळ्यांमध्येच धंदा करावा, गाळ्यामध्येच आपले वस्तू ठेवा आणि गाळ्याच्या खाली जे त्यांना स्टॉक करण्यासाठी दिलेलं आहे ते बाहेरच्या चिंदीवाल्यांना म्हणजे बाहेरच्या कपड्यावाल्यांना ते स्टॉक मध्ये ठेवून त्यांच्याकडनं भाडं न घेता स्वतःच जे बाहेर ठेवतात ते आतमध्ये ठेवा। कारवाई होईल असं तुम्हाला वाटतं का? या ठिकाणी इन्स्पेक्टर देखील 100% कारवाई होणार, कारण की आम्हाला प्रशासनावरती पूर्ण भरोसा आहे। त्यांनी जे आमचं शब्दाची पालन केलेलं आहे आतापर्यंत कुर्ल्यामध्ये, ज्या प्रकारे सांगितलेलं आहे की फुटपाथ आणि रोडचा जो परिसराचा आहे, फुटपाथ मुक्त कुर्ला जो केलेला आहे, ज्या प्रकारे आज ट्रॅफिक दिसत नाहीये लोकांना, तर आतमधलं पण जो विषय आहे आणि बाहेरचा पण जो विषय आहे ते क्लिअर होणार आहे। भाजी मंडईमध्ये केवळ पाहणी केली आहे, पण कारवाई कधी होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।